नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 21 जानेवारी 2026 आणि वाजलेत 10:15. आज पण लवकरच उठलेलो 6:30ला, पण काय झोपलोच नाही. मग रील बघत होतो आणि आता जस्ट फ्रेश झालो. आता वडापाव आणलेला आहे, वडापाव खाऊया, ब्लॅक कॉफी पिऊया. आणि आजही पालघरला नाही जाऊ शकत कारण की पालघरचा रस्ता बंद आहे. तर पाहूया आता कधी खोलतो रस्ता. मोर्चा एवढा जोरात चालू आहे की काय सांगू. आणि मोर्चा वगैरे काही असला तर आम्हाला त्रास होतो कारण की आमचा जो रस्ता आहे ना तो मेन आहे पालघर बोईसरचा आणि तिथेच प्रांत ऑफिस पण आहे. मग जो मोर्चा असतो तो तिथेच येतो, त्याकरता आम्हालाही खूप त्रास होतो पालघरला जाण्यासाठी. आता आम्हाला जर पालघरला जायचं असेल तर एकतर नंडोऱ्यावरून फिरून जायला लागेल, पडग्यावरून, नाही तर दुसरा रस्ता तर आहे दापोलीवरून खारेकुरणवरून पूर्ण फिरून. म्हणजे स्ट्रगल आहे खूप. सकाळच्या नाश्त्यामध्ये आहे वडापाव, ठेचा, चटणी आणि हा तर नाश्ता नाही मिळाला, डेली रुटीन ब्लॅक कॉफी. आ जाओ गाईस. अमोलकडे आलेलो बघा, 3 लाडू पॅक करायला लावले आहेत, पण ह्याचा अर्धा डबा हिनेच संपवलेला आहे. आता रिअल मोड पॅकच केले ना, अर्धे खाले ते 15-20 तर खाले, 15-20 खाले हिने. आम्ही रिअल मोडचा रिअल व्हर्जन दाखवतो. आता 2:20 झालेले आहेत. मस्त मटणाच्या भाजीत जेवून आलो, तरी आता परत मला घरी येऊन पण जेवायला लागते कारण की ते मला रात्री जेवढवलं असतं मम्मीने, म्हणून आता मी जेवतो. आणि मग पालघरला जायचा प्लॅन आहे, म्हणजे झाला आहे प्लॅन. पहिले जेवतो मग पालघरला जातो, ते पण फिरून जायला लागेल. मम्मी अशी इशारा करते मागून. मोठे मोठे व्लॉगर आलेले आहेत घरी. हा करते, चल बाय. हाय, रिप्लाय तर दे. मोठे व्लॉगर आलेत घरी. कसे काय आज कसं काय तुमचं म्हणजे हे झालं? मी माझ्या काकूच्या घरी आले. आता आम्ही पालघरसाठी निघालो होतो. पालघरचे रस्ते बंद आहेत तुम्हाला माहीत आहे. आता आम्ही चाललोय नंडोऱ्यावरनं, म्हणजे आता पडग्यामध्ये आहेत, पडग्यावरून नंडोऱ्यावरनं नंतर तिथून पालघर डायरेक्ट. आज आम्ही चालल्यात स्नोला घेऊन फिरायला. असं तर स्नो फिरत नाही आमच्यासोबत. आज त्याची अपॉइंटमेंट घेतलेली बघा, त्यासाठी खास त्याची बॅग पण घेतलेली आहे, जी का ऑनलाईन मागवली होती. काय माहिती की तिला कुठे. आम्हाला पालघरला पोचायला 5 मिनटं लागायची आणि आता अर्धा पाऊण तास झाला पालघरला पोचायला. हे बघा 4 रस्त्यावर पोचलो. काय नशीबवान आहे मी, आज मला 4 रस्ता दिसला. आज बाईची हेअरकट होणार आहे, आज बाई टकला होणार आहे. स्ट्रगल इज रियल. बकरी बना दिया. स्नो इकडे बघ, स्नो बाईची हालत बघा कशी झाली. बकरी वाटते, बकरी. आज आम्ही दोघंच आलेलो पालघरला. कशासाठी? कटिंग सर्व बंद होतं, पण आम्हाला घरी आज कंटाळा आलेला. आज ही आली घरी, खूप दिवसानंतर मला घेऊन गेली घरी. घेऊन गेली, परत घेऊन आली. मग आम्ही परत इकडे आलो. खतरनाक. मटन खायला घेऊन गेलेली बोल. हा, मटन आमच्या आईने मटन केले. मटन कशाला खायला घेऊन गेलेली माहिती आहे का? तिलाच माहिती. तर आज तुम्हाला अचानक मटन खायला का बोलवलं, म्हणजे घेऊन का गेली? की तुला घरी देत नाही म्हणून. तुला तसं पण घरी कोण विचारत नाही म्हणून विचार केला की चल मी तरी घरी काय मला असं पण कोण विचारत नाही. हा, मग मी विचारते ना, मैं हूं ना, मैं अभी मैं जिंदा हूँ. तू आहे म्हणून मी तू आहे, जगतो. तुझे व्ह्यूज पण माझ्यावर तर आता. तू नाही मिळत, त्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज गेल्यात. खोट्टा बोलतो. आता तुम्ही बघा ह्या व्लॉग मध्ये 100% माझा थंबनेल टाकेल, आणि जर ह्याने माझा थंबनेल नाही टाकणार तर मी रिपोर्ट करून टाकेल चॅनल. नाही, इथं थंबनेल नाही टाकणार अजिबात. आणि आपल्याला मेन काय बोलायचं होतं? काय नव्हतं बोलायचं, कुठे काय बोलायचं होतं? तूच तर बोलला आपल्याला मेन काहीतरी बोलायचं आहे. काय नाही बोलायचं होतं गाईस. ते सर्व ठीक आहे, पण मी काय सांगते, आज तुला मटण खडवलंय तरी तेवढं दुःखी का दिसतं मला? आयुष्यात दुःख आहे. लगता है कोई काही नाही, कोई वगैरे काही नाही. गॉगल नहीं पहना रहे आपको. गॉगल छोड़, कोई कुछ नहीं पहना रहा है, जाने दो. आता जस्ट आम्ही पार्सल घेतलेलं आहे. काय पार्सल घेतलेलं आहे दाखवतो, थांबा जरा. ट्रॅफिक मध्ये आहे, गाडी चालवतो. हे बघा लस्सी विथ आईस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रीम, मनीषा डेअरी स्पेशल.
जर तुम्ही पालघर बोईसरमध्ये राहतात तर तुम्हाला माहितीच असेल हा रोड कुठे जातो. तर आता मी खास लस्सी पिण्यासाठी शिरगाव बीचला चाललो आहे. विचार करा, काय का बरोबर ना, दिसते का? मला ना माहिती तर मी पिली जिथून घेतलेली तिथून. नाही मी पिण्यासाठी शिरगाव बीचला चाललो आहे भाई. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोर आहे शिरगाव बीच. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, हे बघा लस्सी प्यायला आलोय शिरगावला खास. काय ग बघ, तुला बोललेलो ना लस्सी प्यायला शिरगावलाच येईल. चांगली गोष्ट. आलो. शेट माणूस. इथे अमोलच्या घरी आज डेकोरेशन करायला भोई टुरिझमच्या ओनरला बोलावलेलं आहे. ते तुम्हाला रात्री दाखवतो पूर्ण. आता 9 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आलोय पालघरला. परत जाताना घरी गेलो होतो दापोलीवरनं, पण खूप म्हणजे वाट लागली जाता जाता, कारण की आमच्या इथे पण रोडचं काम चालू आहे. तर सिंगल लेनच रोड आहे, समोरून गाडी आली तर पूर्णपणे वाटच लागते. आता परत आम्ही पडग्यावरनं फिरून आलोत. आता घरी जाताना परत कसे जाऊ ते तुम्हाला दाखवतो. आता आलोत गणपती घ्यायला. आता बघा आम्ही आलोय मूर्ती घेण्यासाठी सुवर्ण आर्ट्सला. हिला बघा आज पाठीमागे बसवलंय सामान पकडायला. कधी मागे बसत नाही, आज मागे बसवलंय. बसते बघितलं आज मागे बसले पहिल्यांदा. फायनली मित्रांनो, आम्हाला आता फिरून नाही जायला लागत आहे, कारण की रस्ता चालू झालेला आहे. कारण की गाडीत बाप्पा आहेत आणि बाप्पांमुळे रस्ता चालू झालेला आहे. फायनली मित्रांनो, आम्ही पोचलेले आहे. तिकडे बघा मूर्तीच्या मागे आहेत अमोल नारखडे. आता तुम्हाला काय सांगू, आता वाजलेले आहेत 12 वाजून 5 मिनिटं झालेले आणि दुसरा दिवस चालू झालेला आहे. 3 इंजेक्शन घेतले आहेत, 1 2 3 का कुत्रा चावला. आता काय सांगू तुम्हाला. हे बघा हार्दिक पाटील भेट बघा. आयुष्य फुटकं असलं ना, तर असं आयुष्यात कधी कुत्रा नव्हता चावला. आज आयुष्यात कुत्र्याने वाट लावून टाकली. उद्या गणपती आहेत ना. आता 12:30 वाजलेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी मी घरी आलो. आणि काय बोलू, आता ब्लॉग बघितलाच असेल तुम्ही पूर्ण आजचा. तर उद्या आपल्याला सर्वांकडे ज्यांनी आपल्याला आमंत्रण केलं आहे त्यांच्या घरी गणपतीचं दर्शन घ्यायला जायचं आहे. तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करेल मी कुठे कुठे जातो. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये, म्हणजे आजच सकाळी. आता 12:30 वाजलेले आहेत आणि दुसरा दिवस चालू झालेला. बाय बाय.